बांधकाम कामगार योजना। नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर गडदे आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे। माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, पण त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ आहे। तुम्हाला या योजनेच्या अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप माहिती सांगत आहे। पहिली स्टेप, पात्रता आणि तपासणी। योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील पात्रता आणि निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे। कामाचा अनुभव गेल्या 12 महिन्यात किमान 90 दिवस बांधकाम केलेले असावे। नोंदणी करावी। अर्जदाराने BOCW अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे। दुसरी स्टेप म्हणजे आवश्यक कागदपत्रे कोणती, तर अर्ज करण्यापूर्वी काही कागदपत्रे तयार ठेवा। ओळखपत्र, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो त्याचे 3 प्रती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। बँक तपशील, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, रहिवासी पुरावा, रेशन कार्ड, वीज बिल किंवा इतर वैध दस्तऐवज, कामाचा पुरावा, 90 दिवसांच्या कामाचा बांधकाम कामाचा दाखला, ग्रामपंचायत, कॉन्ट्रॅक्टर किंवा संबंधित प्राधिकरणाकडे कामाचा दाखला घ्यावा। अतिरिक्त कागदपत्रे देखील लागू शकतात योजनेच्या प्रकारानुसार। उदाहरणार्थ, शैक्षणिक सहाय्यकासाठी गुणपत्रक, प्रसूती योजनेसाठी जन्म प्रमाणपत्र, अपंगत्व योजनेसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र। सर्व कागदपत्रे स्कॅन करून PDF स्वरूपात तयार ठेवा। आणि तिसरी स्टेप, ऑनलाईन नोंदणी। अधिकृत वेबसाईट BOCW इन वर जा, वर्कर रजिस्ट्रेशन पर्याय निवडा आणि फॉर्म फी डाउनलोड करा। वैयक्तिक माहिती, नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि कामाचा तपशील काळजीपूर्वक भरा। स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा। नोंदणी शुल्क ही ₹1 आणि वार्षिक वर्गणी ₹1 ऑनलाईन पद्धतीने भरा। यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड मिळेल। चौथी स्टेप, योजनेचा अर्ज भरणे। वेबसाईटवर लॉग इन करा आणि उपलब्ध योजनांची यादी तपासा। शैक्षणिक सहाय्य, प्रसूती सहाय्यक मोफत, भांडी वाटप योजना, तुमच्या गरजेनुसार योजना निवडा आणि संबंधित अर्ज डाउनलोड करा। अर्जात विचारलेली माहिती, उदाहरणार्थ बँक तपशील, योजनेचे उद्देश अचूक भरा। योजनेच्या प्रकारानुसार आवश्यक अतिरिक्त कागदपत्रे अपलोड करा। उदाहरणार्थ, विवाह सहाय्यकासाठी लग्नाचे प्रमाणपत्र गरजेचे आहे। पाचवी स्टेप म्हणजे अर्ज सबमिट करणे। सर्व माहिती आणि कागदपत्रे तपासल्यानंतर सर्व अर्ज सबमिट करा। OTP द्वारे व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा। अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन ID मिळेल, तो जतन करा। अर्जाची पावती ईमेल किंवा मोबाईलवर पाठवली जाईल। 6वी स्टेप्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। अर्ज सबमिट केल्यानंतर तालुका सुविधा केंद्रात भेटीची तारीख निवडा। ही तारीख 6 फेब्रुवारी 2000 पासून उपलब्ध झालेली आहे। मूळ कागदपत्रांसह केंद्रात भेट द्या। पडताळणी पूर्ण झाल्यावर अर्ज मंजुरीसाठी पाठवला जाईल। 7वी स्टेप म्हणजे अर्जाची स्थिती तपासणे। वेबसाईटवर ॲप्लिकेशन स्टेटस पर्यायावर जा। ॲप्लिकेशन ID टाकून अर्जाची सध्या स्थिती तपासा। अर्ज मंजुरी मिळाल्यास लाभ थेट बँक खात्यात जमा होईल। साधारणतः 30 ते 45 दिवस लागू शकतात। 8वी स्टेप म्हणजे नूतनीकरण आणि अपडेट। नोंदणीकृत वेबसाईटवर ॲप्लिकेशन स्टेटस पर्यायावर जा। ॲप्लिकेशन ID टाकून अर्जाची सध्या स्थिती टाका। आणि 8वी स्टेप, नूतनीकरण आणि अपडेट। नोंदणी दरवर्षी नूतनीकरण करा, अन्यथा योजनेचे लाभ बंद होऊ शकतात। प्रोफाईल माहिती अपडेट ठेवण्यासाठी नियमितपणे लॉग इन करून तपशील तपासा। जर व्हेरिफिकेशन डेट झाली असेल तर क्लेम अपॉइंटमेंट डेट पर्याय वापरून नवीन तारीख निवडा। मोफत भांडी वाटप योजनेसाठी विशेष टिप, वेबसाईटवर फ्री अल्टरनेटिव्स स्कीम पर्यायावर निवडा। अर्ज भरल्यानंतर OTP व्हेरिफिकेशन करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। मंजुरीनंतर भांडी तुमच्या घरी डिलिव्हर केली जातील। 15 ते 30 दिवसांत
बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व माहिती आणि कागदपत्रे काळजीपूर्वक तयार करा. नियमितपणे वेबसाईट तपासून योजनांबाबत नवीन अपडेट्स जाणून घ्या. जर तुम्हाला कोणतीही अडचण आली तर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कमेंटमध्ये तुमचे विचार आणि अनुभव शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.